वाद या बिंब प्रतिबिंब वादाचं जीव स्वरूपामध्ये वर्णन असं आहे की बिंब आणि प्रतिबिंब यामध्ये ज्याप्रमाणे इतर मतामध्ये आभासवाद असो किंवा औच्छदवाद असो यामध्ये अविद्या आणि माया असे दोन मांडले, परंतु बिंब प्रतिबिंबवादामध्ये माया अविद्या ही एकच अविद्या मानून एकच ही उपाधी मांडली। मग बिंब स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर आणि त्या बिंबाचं त्या अविद्यारूपी उपाधीमध्ये पडलेलं म्हणजे भासलेलं प्रतिबिंब, वास्तविक बिंबला सुद्धा नाव त्या मूळ चैतन्याला किंवा परमात्म्याला बिंब हे नाव नाही, परंतु ही उपाधी जी एकमेव अविद्या आहे ती उपाधी लागल्यामुळे त्या उपाधीमध्ये प्रतिबिंब स्थानी जीव घेतला आणि त्या उपाधीचे अविद्येचे जे धर्म आहेत, जी आत्मस्वरूपावर आवरण घालते, अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, संसारादी धर्म त्या उपाधीच्या ठिकाणी असतात आणि त्या उपाधीच्या संबंधाने या प्रतिबिंब म्हणजे जीव हा त्या उपाधीचे धर्म आपल्या ठिकाणी घेतो। उदाहरणार्थ आरशाचं एक उदाहरण दिलं की आपण ज्या वेळेस आरशामध्ये मुख पाहत असताना आपल्या मुखाचं प्रतिबिंब हे आरशामध्ये दिसतं आणि आरशाला जर तडा गेलेला असेल तर तो तडा आपल्या चेहऱ्यावर मुखावरती दिसतो, पण वास्तविक तो आपल्या ग्रीवास्थ असणाऱ्या मुखाला तो तडा नसतो, परंतु आरशाचा तडा किंवा आरशावर बसलेली धूळ ही आपल्या चेहऱ्यावर बसलेली वाटते। धर्म वास्तविक ते आरशाचे आहेत पण प्रतिबिंबावर दिसतात, म्हणजे बिंबस्थानी ईश्वर आहे आणि प्रतिबिंबस्थानी जीव आहे। मग बिंब आणि प्रतिबिंब, बिंब हा शब्द केव्हा येतो तर प्रतिबिंबाच्या सापेक्ष बिंब हा शब्द येतो। मग ज्यावेळेस आपण आरशात पाहत असतो त्याची प्रत्यक्षाची प्रक्रिया अशी सांगितली, ग्रीवास्थ मुखाला ज्यावेळेस आपली वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे आरशापर्यंत जाते, गेल्याच्या नंतर त्या आरशाला आरसा हा शुद्ध उपाधी असल्यामुळे त्या आरशामध्ये गेलेली आपली वृत्ती पुन्हा परावर्तित होऊन आपल्याच मुखापर्यंत येते आणि आपल्या मुखाला पाहते। मग उपाधीमध्ये जे दिसणारं प्रतिबिंब आहे त्याला त्यांनी एक असा हेतू दिला, छाया म्हणजे सावली आणि प्रतिबिंब याच्यामध्ये बदल असतो। प्रतिबिंब आपण ज्यावेळेस आरशात पाहतो, आरशात पाहिल्याच्या नंतर आरशातला दिसणारा आपणच म्हणजे आपलं दिसणारं प्रतिबिंब जणू काही आपल्याकडेच पाहतं असा भास होतो, म्हणजे दोघांच्या दिशा ह्या विरुद्ध असतात। आणि सावलीमध्ये असं असतं की समोरून प्रकाश पडेल तर आपली सावली ही आपल्या सन्मुखच पाठीमागे पडत असते, म्हणजे सावली वेगळी आणि प्रतिबिंब वेगळं। मग असं दिसण्याचं कारण काय तर आपली वृत्ती ज्यावेळेस त्या आरशापर्यंत जाते पुन्हा परावर्तित होऊन आपल्याच ग्रीवास्थ मुखाला पाहते आणि आपल्याला असा भ्रम होतो की आरशामध्ये सुद्धा एक प्रतिबिंब आहे, वास्तविक प्रतिबिंबही नाही, आपली वृत्ती त्या बिंबालाच पाहते। मग प्रतिबिंब नसल्यामुळे त्या ईश्वर म्हणजे बिंब स्वरूपाच्या ठिकाणी बिंबत्व हा भावसुद्धा येत नाही। मग जीव आणि ईश्वर म्हणजे बिंब आणि प्रतिबिंब हे भाव केवळ अविद्या या उपाधीमुळेच येतात। मग या अविद्येचा निराश केला तर वास्तविक बिंबही नाही आणि प्रतिबिंबही नाही, मग एक जे आहे ते ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, असा हा बिंब प्रतिबिंबवाद। मग दुसरी जी शाखा आहे आभासवादाची आणि औच्छदवादाची। आभासवाद हा शंकराचार्यादी किंवा विद्यारण्य स्वामी हे पंचदशीकार यांनी स्वीकारला। आभासवादामध्ये कुटस्थ चैतन्य जीवाचं स्वरूपामध्ये कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी, या साक्षीचं काल त्यांनी एक नवीन असा मलिन सत्वगुणसहित अंतकरण उपादान कारण जी अविद्या, त्या अविद्येमध्ये पडलेला हा आभास कुटस्थ चैतन्याचा आहे, हे तीन मिळून जीव होतो। मग एवढी आपण सुरुवातीला एवढंच लक्षण करायचो की कुटस्थ चैतन्य, अंतकरण किंवा बुद्धी यामध्ये पडलेला या चैतन्याचा आभास याला जीव म्हणतात। मग त्यांनी काल अंतकरण उपादान कारण जी अविद्या असा शब्द घेण्याचं कारण असं सांगितलं की जो विश्व आणि तेजस यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी हे लक्षण जातं, परंतु जीव स्वरूपात जेव्हा आपण सुषुप्तीमध्ये जातो, गाढ झोपेमध्ये जातो, त्यावेळेस अंतकरण हे कारणात लीन झालेलं असतं। मग अंतकरण आणि त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब एवढाच अर्थ घेतला तर सुषुप्ती अवस्थेत अंतकरण नाही। मग त्यावेळेस वेष्टी अज्ञान म्हणजे त्या अंतकरणाचं उपादान कारण जी अविद्या, त्या अविद्या म्हटलं की अंतकरणही आलं आणि त्या अंतकरणाची सूक्ष्म अवस्था अविद्याही आली, असं जीवाचं लक्षण केलं। म्हणजे आभासासहित अविद्या आणि कुटस्थ चैतन्य यालाच ते जीव स्वरूप मानतात आणि ईश्वर स्वरूपामध्ये शुद्ध सत्वगुण प्रधान जी माया
आणि त्या मायेमध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचा आभास, या साभास मायाविशिष्ट चैतन्याला ईश्वर असं संज्ञा आभासवाद्यांनी दिली. आणि अवच्छेदवादामध्ये फक्त आभासवादामध्ये आभास मानला आणि अवच्छेदवादामध्ये आभास न मानता केवळ शुद्ध सत्वगुण प्रधान माया आणि ब्रह्मचैतन्य यालाच ईश्वर म्हणतात. आणि जीवामध्ये मलिन सत्वगुण सहित जी अविद्या आणि कूटस्थ चैतन्य याला जीव म्हणतात. म्हणजे आभासवादामध्ये आभास मानलेला आहे आणि अवच्छेदवादामध्ये अवच्छेद न मानता केवळ उपाधी माया आणि अविद्या आणि तत्त जे चैतन्य आहे ब्रह्मचैतन्य आणि कूटस्थ चैतन्य असं आभासवादाचं आणि अवच्छेदवादाचं स्वरूप. आणि बिंब प्रतिबिंबवादामध्ये अविद्या माया दोन न मानता एकच अविद्या ही उपाधी मानली. त्याच्यामुळेच बिंबाच्या ठिकाणी बिंबत्व आणि बिंबाच्या सापेक्ष असणारं प्रतिबिंबत्व हे भाव उत्पन्न होतात. वास्तविक बिंबही नाही आणि प्रतिबिंबही नाही, एक आहे ते आत्मस्वरूप. बरोबर आहे. काय तुमचा विचार आहे ना, तुमच्या गीतेमध्ये सुद्धा आहे ना, गीतेमध्ये सुद्धा आहे काय, जगत विचार, जीव विचार, आत्मविचार, ब्रह्मविचार, अरे बंध विचार, मुक्त विचार, नासतो विद्यते भाव. मग तत्वज्ञान म्हटल्यानंतर सगळी माहिती पाहिजे ना. कोहम कथमिदम ज्ञान. आपल्याला ज्ञान नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. म्हणून आपल्याला काय असावं लागतं, ज्ञान असावं लागतं. गीता काय करते, मग अज्ञानी लोकांना काय करून दाखवते, नाही करत. ते तुमच्या गीतेमध्ये आहे ना, किं तत् ब्रह्म किम अध्यात्मा किम कर्म अधिभूतंच किम भोग. तिथं आपल्या थोडक्यात सांगितलेलं आहे जीवाचा विचार. अधिभूत म्हणजे अनादिदैव म्हणजे सूक्ष्म लिंगदेह. लिंगदेह का जीव म्हणजे पंचज्ञानेंद्रिय. अरे हे बाप, अधिदैव म्हणजे जीव. काय मग जीवामध्ये येते 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन बुद्धी अहंकार. जीव जीव शब्दाचा अर्थ होता ते पंचदशीमध्ये आहे. त्याला अधिदैव असं म्हणतात. मग आहे ना, माहिती पाहिजे ना. थोडं माहिती असली म्हणजे बरं होत असतं. कीर्तनात सांगायला काय आहे. मग वेदांत सांगण्याची इच्छा आहे, पण अभ्यासाचा काय कंटाळा आहे का नाही. सगळं पाहिजे. जीव विचारामध्ये 3 तत्व आलेले आहे, आभासवाद, अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंब. पण एक आहे बघा, ते विचार सागरत नाही. एक जीववाद. अनेक जीवन असून किती आहे, एकच जीव आहे. अनेक आत्मे नसून किती आत्मा आहे, एकच आहे. वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे ना, एकमेव द्वितीयम ब्रह्म. सगळ्याचा निराश केल्यानंतर जे तत्व राहते त्याच्यामध्ये द्वितीयत्व नाही, एकरूपता आहे. म्हणून वेदांत सिद्धांतामध्ये द्वैतवाद नाही. कोणता वाद आहे, अद्वैतवाद. प्रपंच एक झाला होता आहे, समोर पुढे होईल मागवता आहे खरं. म्हटलं पुढे होईल, आपण दिसते याची मग संगतीला पाहिजे. असं काय, मग तो खरा आहे का मिथ्या आहे. दोरीवरचा सर्प खरा आहे का मिथ्या आहे. त्याला निवृत्त करायचं असेल तर ज्ञानच पाहिजे. तसं जीवपणा जायचं असेल तर काय पाहिजे, ते चांगले 65 वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये सुंदर विचार आहे. या वया जीवपणाचे मित्राचे वगैरे म्हणून चांगला या तुझे वाजे गोडाचा विचार घ्या. मग त्याच्यातला थोडा फरक कळायला पाहिजे. जीववाद माझ्या बदलात अवच्छेदवाद, आभासवाद, बिंब प्रतिबिंब. तुम्हाला 2 वाद होऊन गेले की. अवच्छेदवादामध्ये फक्त अविद्या उपाधी लागली की काय होतं, जीव होता. पुढे आभासवादामध्ये आणखी काय म्हणायला लागतो, आभास. आणि बिंब प्रतिबिंबवादामध्ये 2 उपाधी नसून किती आहे, एकच उपाध. पडलेला प्रतिबिंब त्याला काय म्हणायचं, जीव म्हणायचा. आणि ज्याचा प्रतिबिंब पडतो त्याला काय म्हणायचं,
ईश्वर म्हणायचा. म्हणून आरशाचे धर्म बिंबावर आहे का प्रतिबिंबावर आहे? आपण नाही का, आरसा जर कल्पना करायला लाल असेल, आपलं तोंड लाल आहे का? प्रतिबिंब. मग सगळे धर्म कोणावर आहे? जाऊ दे, एकच बिंब प्रतिबिंब. विचारसागर पंचदशीमध्ये बिंब प्रतिबिंब वाद नाही. थोडं तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवलेलं आहे. आपलं आहे बाजारामध्ये इतर आंबे विकायला येतात. देवगडचा आंबा विकायला काय होत नाही, पण एखाद्या वेळेला येतही असतं. तसं हे जीवस्वरूपाचं, आणि जे जीवस्वरूपाचं विवरण आहे ना, त्याच्या सापेक्ष कोणाचाही ईश्वराचा. ईश्वराच्या याच्यामध्ये सगळं मारायचं. अवच्छेदवादाचा ईश्वर म्हणजे माया उपाधी लागली ईश्वर. आभासवादाचा ईश्वर म्हणजे मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब ईश्वर. आणि बिंब प्रतिबिंबवादाचा ईश्वर म्हणजे बिंबस्थानी असेल तो कोण आहे? मग आपल्याला जर विवरण करायचं असलं, कुठं काही सांगायचं असलं, मग मला लागले हा ईश्वर आणला कुठून? ईश्वर विचार आहे ना. अधिदैव म्हणजे नाही, अधियज्ञ म्हणजे ईश्वर के. मग ईश्वर मानण्याची आवश्यकता. जगत कारणावरून ईश्वर काय करावं लागतो? मानला पाहिजे, नव्हे मानलाच पाहिजे. काय केलं पाहिजे? एखादा पोरगा म्हणतात मला बाप नव्हताच. तू जरी नाही म्हणलं तरी बाप तुला काय केलं पाहिजे? तसा ईश्वर काय केलं पाहिजे? निरीश्वरवादी आहे ना. दर्शनकार लोक निरीश्वरवादी आहे. तर तुमची आमची कथा कुठं ईश्वर मानत असं? नास्तिकवादामध्ये काय नाही, पाप नाही, पुण्य नाही, काही नाही. ईश्वराने धर्म केलेला कोणी तो पाळत नसतो. स्वैराचार म्हणतात. कोणता आचार? मनाला असेल तसं वागायचं का? एखाद्याला विचारलं मला, काय रे तुझं झाड नाही, आंबे कशाला तोडतो झाडाचे? वा म्हणा, माझ्या मनात आलं म्हणून तोडतो. याला काय म्हणायचं? स्वैराचार. धर्म विश्वासच्या जगाचा धर्म जर नसेल, अलग अलग जगत टिकू शकणार. म्हणून ईश्वराने जगत निर्माण केलं. जगताबरोबर धर्म काय केला? मग त्याच्यामध्ये प्रवृत्ती लक्षण धर्म, निवृत्ती लक्षण धर्म, कसं वागावं, काय वागावं वगैरे. मुलाने आपल्या वडिलाचा धर्म काय केला पाहिजे, पत्नीने आपल्या पतीचा धर्म काय केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा धर्म काय केला पाहिजे. म्हटलं तुझा त्यांचा काय संबंध आहे? पगार घेतो तेव्हा शिकवतो. स्वैराचार. पगाराने कुठं कधीवरून फिटत असतं. पगार कशा करता? उपजीविका करता. मग नाही का, मग त्याच्यामध्ये गुरुकुल वगैरे असते, त्याच्यात पगार घेत असतात का? पहिले कोणती पद्धती होती? आता ही पाश्चिमात्य पद्धती आहे. शिक्षक असते ना, मग त्याचे पगार असतात वगैरे. हे पाश्चिमात्य पद्धतीमध्ये जर तुमचा कमी अभ्यास असला, म्हणलं गुरुजी आमचा थोडा अभ्यास राहिलेला, ट्युशनला बाकी मध्ये बिरू नका बरं, मास्तर लोकांना वाईट वाटतं बरं का. पगारापेक्षा सुद्धा ट्युशनचे पैसे काय मिळते? बरोबर मिळते. ही पद्धत पाश्चिमात्य आहे. आणि पैसे न घेताना अर्भकाच्यासाठी तैसे संत जगी क्रिया. ही कोणची पद्धत? गुरुकुल पद्धत. वारकरी शिक्षण संस्था कोणती आहे? आळंदी पंढरपूरलाच पाहायला मिळते, दुसरीकडे नाही. तिथे गुरुकुल पद्धती आहे. सगळी जबाबदारी कोण वाहते? गुरुजीच वाहता. हे सगळे उपनिषद वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये हे सगळं आपला जीव विचार चालला होता कोणता. आणि जीव हा नाही का, जीव लक्षणामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवत्व आलं कसं, आणि ते निवृत्त होईल कसं.
निवृत्त करण्याची आवश्यकता काय, त्याच्याकरता हा विचार झालेला आहे. मग जीव किम स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे. कोणत्या वाक्याने? महावाक्याने. म्हणजे महावाक्यामध्ये कोणती लक्षणं करायची? जड लक्षणं का नाही? काही टाकावं लागतं. बरं, अजाड लक्षणं काय नाही, काही घ्यावं लागते. मग याच्यामध्ये काय भागवत लक्षणामध्ये काय काही घ्यायचं आणि काही जीव ब्रह्मैक्य आपल्याला सांगण्याकरता भागवत्याग लक्षणा कराव्या. त्याच्यावर पूर्वपक्ष होता. मी म्हणलं बाई एकाच पदामध्ये लक्षणा केली तरी काय होते भागवत. मग एका पदामध्ये लक्षणा करून भागत नाही. पुढे चला. अवच्छेद वादात मायाविशिष्ट चैतन्य ईश्वर आणि वेष्टी अज्ञान विशिष्ट चैतन्य जीव असे म्हणतात. याप्रमाणे ग्रंथकारांची जीवेश्वर स्वरूपाविषयी मते भिन्न असली तरी सर्व ग्रंथकारांची प्रक्रिया सरणी अद्वैत आत्मज्ञानाकरिताच आहे. हे बघ, तिन्ही वाद सांगितलेले आहे. त्याचं साध्य गोष्ट आहे. साध्य किती आहे? रस्ते जरी असले तरी पंढरपूर किती असते? तसं साध्य कोणतं आहे? मुक्त अवस्था. कोणती अवस्था? शेवटी वेदांताचा सिद्धांत कोणता आहे? जीव ब्रह्मैव. पुढे म्हणून ज्या प्रक्रियेने जिज्ञासूला आत्मबोध होईल तीच प्रक्रिया त्याने उत्तम समजावी. मंद मोक्षकरिता आभासवादाची प्रक्रिया चांगली आहे. आत्मबोधाच्या प्रक्रियेच्या द्वारा होईल ती प्रक्रिया त्यांनी काय करावी? नाही का? कोणता बोध होईल? नाही कोणता? शेवटी अंतिम सिद्धांत कोणता? आत्मबोध. ऐकाय आत्मज्ञान संपन्न मनुष्य देहामध्ये जीवत्व दशा घालून कोणता कशाचे संपन्न होणे? मग संत आहे का? आत्मज्ञान आहे चोखडी. संत आहे माझी. आत्मज्ञान असेल तर संत, आत्मज्ञान नसेल तर जीवच. आत्मा आणावा लागत असतो का त्याचा हृदयामध्ये विराम. नव्या अध्यायामध्ये आहे ना. अरे नवा अध्यायात आहे की कोणता श्लोक? 3रा श्लोक. आहे का रे? अश्रद्धाना धर्मस्यास्य परत त्याच्या हृदयामध्ये मी. आत्मा कसा आहे? दुःखरूप आहे का सुखरूप आहे? काय करे? जे आत्मज्ञानाने सुखी असतात त्यांना संत आहे. आणि आत्मानंदाने परिपूर्ण असतात त्यांना काय म्हणायचं? संत. आणि आपण कोणत्या आनंदाने यावं? विषय आनंद आहे काय? दुसऱ्या तरंगामध्ये गेला ना, 4थ्या तरंगामध्ये सुद्धा गेला की जिथं जिथं आनंद प्राप्त होत असतो तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? म्हणजे जीव विचार चाललेला आहे. एका पदामध्ये लक्षणं केल्यानंतर जीव ब्रह्मैक्य सिद्ध होऊ शकत. मग कोणी दोनही पदामध्ये काय केलं पाहिजे? एका पदातलं जर आपण सिद्ध केला तर विसंगत अर्थ निघतो. कोणता? आता कल्पना करायची तत्त्वमसी आहे. आपण दोन्ही पदार्थ लक्षणा केले का नाही? तत्वपद वाच्य आहे. लक्ष कोण आहे? काय करे? नाही तत्व कोण आहे? लक्षार्थ पाहिजे ब्रह्म आहे. तुमचं लक्षार्थ आहे का नाही? आत्मा किम स्वरूप आहे. दोन्ही पदार्थ लक्षणं करावं लागले. आता एका पदार्थ करू. कोठे तत्पदार्थ लक्षणं केली. कोठे? बघा आता ईश्वर काय होईल? होता दयाला गेला. तत्पदार्थ लक्षणा केल्यावर
माया विशिष्ट जे चैतन्य आहे म्हणजे ईश्वर भाव जाईल आणि केवळ लक्षार्थाने ब्रह्मचैतन्य घेतलं जाईल तेवढ्याच पदात केली तर इकडं त्वम पदामध्ये जीवाचं स्वरूप आहे असंच राहतं अविद्येने युक्त उपाधीने युक्त मग उपाधीने युक्त असणारा जीव ब्रह्म होऊ शकत नाही विसंगत अर्थ आहे. कोणता वेळ विसंगत म्हणजे दोन्ही पदार्थ काय केले पाहिजे तुमचं ते शंका करायची शंका आहे एका पदामध्ये लक्षणा केली तर विसंगत अर्थ होतो दोन्ही पदामध्ये लक्षणा काय केली पाहिजे एखादा आंबा आहे त्याच्यामध्ये एक टरफल टाकून काय होत नाही कोयसुद्धा काय करावं लागतं नाही तर म्हटलं मी टरफल टाकत नाही कोय टाकलो नाही करायचं दोन्ही याचा काय करावं लागतं तसं दोन्ही याची लक्षणं करावी लागते वाचा मंद मोक्षुकरिता आभासवादाची प्रक्रिया चांगली आहे हे पहा त्या पंचदशीमध्ये सुद्धा आभासवादच आहे विचारसागरामध्ये ते वरचे ग्रंथ आहे ना त्याच्यामध्ये भामती निबंध म्हणाले त्याच्यामध्ये अवच्छेदवाद आहे बरं काय प्रकाशाचा विवरणकार त्यांचा बिंब प्रतिबिंबवाद आहे नुसतं नाव ऐकून ठेवा नाव ऐकून ठेवायला काय हरकत आहे का निदान तितकं तरी ज्ञान पाहिजे नाही का लगे एखादा कोणी कीर्तना का असतो ना आणि त्याच्यामध्ये सांगत असतं आपला जीव ब्रह्मैव विद्यारण्य म्हणतात जीव ब्रह्मैव लोकांना असं वाटत असतं म्हटलं वा आनंदाची गोष्ट आहे ग्रंथ सोडू आपण यांच्याकडे मग कीर्तनकार बाबाकडे जातात सांगतात म्हटलं तुम्ही बरं सगळं वेदांतातली प्रक्रिया सांगितली जीव ब्रह्मैव म्हटलं आम्हाला सांगा की ग्रंथ तो म्हणला तितकंच वाक्य किती वाक्य त्याच्यावर काही नाही जाऊ द्या दृष्टांत आपला थोडं त्याच्यातलं काय झालं पाहिजे ज्ञान झालं पाहिजे ना एखादा सांगेल जीवविचार लिहा असं म्हटलं तर तिने वादाचा काय लिहिलं पाहिजे आणि त्याच्यातला फरक काय केला पाहिजे दाखवा वाचा म्हणून वाक्यवृत्ती आणि उपदेश साहस्री या ग्रंथात भाष्यकारांनी तीच प्रक्रिया लिहिली आहे म्हणून सर्वसामान्य दृष्टीने आभासवादच मुख्य आहे हे बघ शंकराचार्याच्या मतामध्ये सुद्धा आभासवादच आहे फक्त ते वाचस्पती मिश्र आहे ना त्यांच्यामध्ये अवच्छेद आहे त्याचं खंडन आहे पुढे तुमचे पंचदशी ग्रंथ तुम्ही शिकाल अवच्छेदवादाचं खंडन केलं आहे म्हणलं नुसत्या अवच्छेदकाने ब्रह्मचैतन्य जीवभावाला प्राप्त होत नाही जर नुसता अवच्छेदक लागला तेवढ्यावरून जीवत्व येऊ शकत नाही उदाहरणार्थ एखाद्या घटाकाशाला घट लागला उपाधी लागली मग घटाकाश कुठे आणखी जीव होत असतं का अरे का मग जीवत्व येण्याकरता आभास काय केला पाहिजे तुमची इच्छा असोत्वा एक आभास त्याच्यामध्ये काय करावं लागतं पुढे याकरिता माया तिच्यात आभास आणि अधिष्ठान चैतन्य असा सर्वशक्ती सर्वज्ञतादी सहित तोच ईश्वर असून तत्पदाचा वाच्य आहे वेष्टी अविद्या तिच्यात आभास आणि अधिष्ठान चैतन्य असा अल्पशक्ती अल्पज्ञतादी धर्मसहित जीव असून तो त्वम पदाचा वाच्य आहे त्या दोघांची एकता तत्वमसी या वाक्याने सांगितले आहे पण त्या पदांचे वाच्यार्थ घेऊन एकता होणे शक्य नाही नंतर जे वाच्यार्थ आहे ना वाच्यार्थ घेऊन म्हणजे वाच्यार्थ ठेवायचा अलग लक्षामध्ये आणि आपण जर केली लक्षणा केली तर जीव किम स्वरूप आहे ब्रह्मरूप आहे वाच्यार्थ ठेवला ना आपण काय ठेवला जीव 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 ब्रह्म आहे का जीव स्वरूपात आत्मा असलेला ब्रह्म आहे का उपाधी ब्रह्म होऊ शकत हे सांगायचं आहे म्हणून तत्पदाच्या वाच्यार्थातील एक भाग म्हणजे आभासासहित माया आणि मायाकृत सर्वशक्ती सर्वज्ञतादी धर्म यांचा त्याग करून
चैतन्य भागाचे ठिकाणी तत्पदाची भागत्याग लक्षणा करावी. तुम्हाला गेलं की भागत्याग लक्षणामध्ये काही ग्राह्य आणि काही त्याच्यामध्ये आभास तेवढा ग्रहण करायचं, माया काय करायची, उपाधी काय करावी. कारण परमात्मा जे सांगायचं आहे ते नाही का उपाधीला सांगायचं का आभासाला सांगायचं ना. दिवस तुम्हाला चौथ्या तरंगामध्ये गेलं की त्याच्यामध्ये आभासाच्या अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष अपरोक्ष, शोकनाश, आनंद. कोणत्या ह्याच्यामध्ये आभास ब्रह्मरूपतेला प्राप्त होतं. अपरोक्ष ज्ञान, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म नाही असं ज्ञान झालं म्हणजे शोकाची काय होते, निवृत्ती होते. आणि आनंदाची काय होते, दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती, यालाच मोक्ष म्हणायचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय शोकनाश आहे करे. जीव म्हटल्यानंतर किती जरी गप्पा मारत असला तरी आहे का लक्षात, शोकाकुल आहे. काय कोणताही असू द्या जीव शोकावस्था आहे ना. फक्त शोक कोणाच्या ठिकाणी. मग भगवंताने अर्जुनाला ज्ञान सांगून काय घालवलं. अर्जुनाच्या ठिकाणी शोक कशावरून होता, नाही अरे शोक तुमचा आहे ना, पहिला अध्याय ना, अविद्या नाही नाही शोक कशावरून होता. नाही सुंदर आहे बाबा श्लोक आहे बा. अशोच आनंद शोच असतो. गता असून गता अशोच आनंद शोच असतो. गता असून अशोच आनंद शोच असतो. तुझ्या ठिकाणी अक्कल तर नाही आणि शहाण्यासारखा काय करतो, काय कर अशोच आनंद. ज्याच्याविषयी शोक करू नये त्याच्याविषयी काय करतो. आणि आम्हाला उलट काय सांगतो, प्रज्ञावादान बोल भाषे पंडितासारखा ज्ञान सांग. मग त्याला सांगितलं त्याचा शोक निवृत्त झालेला आहे, त्याचं लक्षण काय. गता असून नानुशोचंती. जो जिवंताविषयी गेलेल्याविषयी शोक करीत नाही त्याला काय मिळालं. मग शोक निवृत्ती आहे. वेदांताचं काय फल आहे काय. मग वेदांत कशा करता, काय धनिक होण्याकरता आहे का काय हे मिळवण्याकरता आहे ते घालवायचं आहे, काय करायचं आहे त्यालाच काय म्हणायचं वेदांत. वेदांतामध्ये नत्व असायचे ना, ते विचारसागर सांगायचे. एक देशी पावडं असते आणि एक विदेशी पावडं असते. देशी पावडं असते ना, ते असं ओढायचं इकडे, येऊ द्या इदम द्यायचे इदम द्यायचे. अरे पण मारायला टेकला की 5-25 याची काय आहे इमारत आहे तरी म्हणतात दुसरी बांधायची, ते येऊ द्या. अरे का लक्षात. हे कोणता पावडा, विदेशी पावडा का. विदेशी पावडा कसा आहे असं तर काय. निराश करणं हे काय, निराश करणे म्हणजे आहे त्याचा काय करणे, त्याग करणे. कोणची संस्कृती. आणि गोळा करत राहणे ही कोणती परदेशी संस्कृती. किती जरी गोळा केली, एखाद्या माणसाने होतो आमच्या ही बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग आहे असं सांगतो बा. आणि मॉर्निंग वॉकला गेला, सकाळच्या प्रकारे फिरण्याकरता गेला, तिथेच अटॅक केला राम बोलवाय बिल्डिंग कुठं लागल्या नाही. त्याला माझं म्हणणं हाच भ्रम आहे. काय म्हणणं, ह्याची भिंत आहे की नाही, भिंत आपली आहे का मातीची आहे. मग आपण काय करतो माझी म्हणतो, हाच भ्रम म्हणतात. याला शोक म्हणायचं. काय म्हणायचं, तुम्ही गोष्ट ऐकलेली आहे, पुन्हा सांगण्याचं काही कारण नाही. आपलं एका खेडवाळ, त्या खेड्यामध्ये मोठा अंगण, पाटलाचं घर. मग एका बाई आपली ती गोधन घेऊन चालली होती. काही
म्हशी बिशी घेऊन चालले. आणि ती पाटलाच्या वाड्यामधून जात असताना अंगणामध्ये म्हशीने काय केला, देहधर्म केला. म्हशीची मालकी होती, अंगणाची गुण होती. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. ती म्हणत असते शेण माझं आहे, ती बाई काय म्हणते, जिचं अंगण आहे ती म्हणते शेण कोणाचं आहे, आणि जिची म्हैस आहे ती काय म्हणते बायाचं भांडण. बायाच्या भांडणामध्ये शहाण्या माणसाने कधी पुढं ते काही कठीण असतं ते. मग आरे तुझ्यावर आलं ते भांडण. एक त्रस्त मनुष्य चालला होता. म्हणलं काय, म्हटलं मग त्यांनी आपली सांगायला लागलं. म्हणलं बाई, म्हटलं दादा सांगा तुम्ही, म्हैस कोणाची आहे, माझी. मग शेणी कोणाचं आहे, माझा. दुसरी म्हणायला की अंगण कोणाचं आहे, शेण कोणाचं आहे. त्रस्त माणसाने सांगितलं. म्हटलं बाई आता काय शेण तुझंही नाही, आणि तिला सांगितलं शेण तुझंही नाही, शेण कोणाचं आहे म्हटलं. त्याप्रमाणे धन कोणाचं, ईश्वराचं आहे, कोणाचं आहे. आणि आपण काय समजतो, माझा माझा. न दरी टाकी बोलते मी, आणि न दरी टाकी सर्वत्र वैभव ईश्वराचे. म्हणजे नाही का, एखादं शेत असतं तेव्हा माझं शेत म्हणणारे, जो म्हणणारा असतो तोच म्हणणारा की तुझ्यासारखे हजारो होऊन गेले. आणि ते काय म्हणत होते, शेत कोणाचं आहे, आणखी पुढे हजारो होतील ते. मग शेताला विचारलं तू कोणाचा आहे, ईश्वराचा. जमीन कोणाची आहे, निर्माण कोणी केलेलं आहे. भूमीरा पवनलो वायू कम्मनो बंदी अहंकार इत्यमे भिन्ना. ऐका 7व्या अध्याय आहे. त्याला परा प्रकृती अपरा प्रकृती. अपरा प्रकृती भूमीरा पवनो वायू, आणि परा प्रकृती म्हणजे जीव रूप प्रकृती. 7व्या अध्याय आहे ना किती मध्ये म्हणे कोणाचं आहे, सगळ्या जे विश्वाने निर्माण केलं, जीवाने केलं का ईश्वराने, ईश्वराने. म्हणजे सगळं वैभव कोणाचं आहे, हे सुद्धा आपला भ्रमच आहे. बघा, एखाद्या वेळेला मास्टर प्लॅन निवडी आहे, फुकट आपल्याला कोणी विचारत नाही. ते म्हणलं मास्टर प्लॅन आहे, काही नाही, घर करून द्यावं लागतं. शेवटी सत्ता कोणाची, उद्या जर आणखी राष्ट्रीय हे झालं तर सगळ्या बँकामधलं धन सरकारचं, आपल्याला काय करता येणार नाही. तसं धन कोणाचं आहे. मग चीनमध्ये काय आहे, सगळं हाच वाद आहे. जाऊ दे, आपलं राजकारण नाही बस. म्हणून पुढे याप्रमाणे भागत्याग लक्षणा केली असता जीवेश्वर स्वरूपातील लक्ष जो चैतन्य भाग, त्याची एकता तत्वमसी महावाक्य प्रतिपादन करते. त्याचप्रमाणे अथर्व निकांचे महावाक्य अयमात्मा ब्रह्म म्हणजे 4 वेदाचे 4 महावाक्य आहे. तत्वमसी कुठल्याच आहे, सामवेदात आहे. अहम ब्रह्मास्मी यजुर्वेदात, अयमात्मा ब्रह्म अथर्ववेदात, प्रज्ञानम ब्रह्म ऋग्वेदात. दिसायला 4 आहे, सगळे भेद मावळून टाकलेले. काय करून टाकले, सूर्याचं प्रतिबिंब केवढं असतं एवढं, आणि प्रकाशाला त्रिभुवन पडत नाही. तसे दिसायला वाक्य विद्या आहे, पण सगळं जीवत्व काय करून टाकतोय. मग त्याला कोणतं वाक्य म्हटलं, 2-4 हात लांब आहे का ते महावाक्य. 2 अक्षर आहे. प्रज्ञानम, पंचदशी शिकाल ना तुम्ही, त्या पंचदशीमध्ये हे वाक्य आले बा, प्रज्ञान येणेक्षते शृणोतीदम जिग्रती व्या करोती स्वाद स्वाद बीजानात पितत प्रज्ञानम आहे.
नाही का, डोळा पाहण्याचं काम करते. कोणामुळे? नाही का, येणेक्षते न चक्षुर पश्यती चक्षुरेव पश्यती. चैतन्याला डोळा पाहू शकत नाही. ज्याच्यामुळे चैतन्याच्या साह्याने डोळा काय करतो? चाले हे शरीर कोण बोलवी ते. शेवटी कोणाची सत्ता मानावी लागते? ईश्वराची सत्ता मानावी लागते. माना अथवा म्हणले आम्ही मानत नाही. आंधळे माणसं म्हणायला लागले मी सूर्याला काय करीत नाही. मग आंधळ्याने सूर्य मानले काय अथवा सूर्य आपल्या स्थानी आहे. तर ईश्वर न मानणारे मग काय स्वराचार असते, काय असते? ईश्वर मानणारा असेल तर धर्माप्रतिष्ठित असतो, आणि ईश्वर जर मानणारा नसेल तर स्वराचार समजतं तर मनाला येईल तसं वागणं. मिळेल काय? शिक्षा करणारा कोणी नाही असं म्हटल्यानंतर सारे लोक काय करतील? चोऱ्या कर. कोणीतरी शिक्षा करणारा काय असलं पाहिजे. तसाही शिक्षा करणारा कोण आहे? जैसे ज्याचे आणि तैसे फळ देतो ईश्वर. चोरी केली असेल तर न्यायाधीश काय देतो? त्याप्रमाणे निषिद्ध कर्म केलं असेल तर कोण देतो? ईश्वर काय केलं पाहिजे? त्याचप्रमाणे अथर्वणिकांचे महावाक्य अयमात्मा ब्रह्म म्हणजे हा तुझा आत्मा ब्रह्म आहे असे आहे. यात आत्मा शब्दाचा वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्षार्थ साक्षी व ब्रह्मचैतन्य आहे. ऋग्वेद बरोबर आहे. प्रत्येक पदाचं सांगतात ना. ऋग्वेदाचे महावाक्य प्रज्ञानाम ब्रह्म यातही प्रज्ञान शब्दाचा वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म वाच्यार्थ ईश्वर आणि लक्षार्थ साक्षी व ब्रह्मचैतन्य आहे. पद म्हटल्यानंतर वाच्यार्थ आणि लक्षार्थ दोन्ही घ्यावे लागत असतात. आणि आपल्याला जर ऐक्य करायचं असेल तर वाच्यार्थाचं ऐक्य जमू शकत नाही. शेवटी लक्षार्थाचं काय करावं लागतं? सगळं जगच ब्रह्मस्वरूप आहे असं म्हटल्यानंतर उपाधी ब्रह्मरूप आहे का? उपाधी मायेचं काय आहे? कार्य आहे. काय? मग कार्य म्हटल्यानंतर त्याचं कारण कोणीतरी काय केलं पाहिजे. वेदांत शास्त्रामध्ये कारणाचा विचार करतानंतर एक ब्रह्मच आहे. काय? आणि शेवटी भासणारं जे काही असेल त्या अध्यासवाद म्हणतात. कोणता? तुम्हाला केलं की दुसऱ्या तरंगामध्ये कार्याध्यास, पुढे कोणता? कारणाध्यास आहे. मग कार्याध्यासाची सामग्री कोणती? कारणाध्यासाची पूर्वपक्षाच्या मतामध्ये आणि पुढे अद्वैत वेदांताच्या मतामध्ये कार्याध्यास संभवू शकत, तसा कारणाध्यास सुद्धा काय होऊ शकत नाही. सुंदर थोडक्यामध्ये चिंतन केलेलं आहे त्याचं, नाही का? सत्यबुद्धी अंग सत्यवस्तू ज्ञानजन्य प्रमाता प्रमाण प्रमेय दोषत्रयानुक्रमे सिद्धी होऊ शकत नाही. म्हणून कार्याध्यास संभवू शकत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. सूर्याच्या ठिकाणी कुठं अंधार राहतो का? नाही. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान संभव, म्हणजे कारणाध्यासही सुद्धा संभवू शकत नाही. कार्याध्यासही नाही, कारणाध्यासही नाही. मग शेवटी काय शिल्लक राहिलं? परमात्मा. चांगला विचार केलेला आहे त्याच्यामध्ये. दुसऱ्या तर थोडक्यामध्ये जीवविचार वगैरे सुंदर केले आहे. पुढे वाचा. यजुर्वेदातील महावाक्य अहम ब्रह्मास्मी यातही अहम शब्दाचा वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्षार्थ कोणता? अहम ब्रह्मास्मी. अहम शब्दाचा वाच्यार्थ कोणता? जीव सांग. जीव. पुढे अहम ब्रह्मास्मी दोन पद आलेला. अहम आणि ब्रह्म. अहम आणि ब्रह्म. ब्रह्म. मग आता काय? अहम ब्रह्मास्मी मध्ये ऐक्य कसं केलं? वाचा की.
यजुर्वेदातील महावाक्य अहम ब्रह्मास्मी यातही अहम शब्दाचा वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर. अहम शब्दाचा वाच्यार्थ कोण आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ अहम ब्रह्मास्मी. दोन पद आहे ना, अहम आणि अहम पदार्थ वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर. मग आता विसंगत अर्थ निघेल ना, काय निघेल. जीव किम स्वरूप आहे ईश्वर, योग्य विसंगत अर्थ आहे गेले तर. जीव ईश्वर आहे का ब्रह्म आहे? ईश्वर जीव नाही, जीव मग आहे कोण आहे? जीव आहे कोण आहे? ब्रह्मा. ईश्वरी कोण आहे? ब्रह्मा. पुढे आणि लक्ष्यार्थ याचे एक शब्द राहिला, लक्ष्यार्थ आत्मा व ब्रह्मचैतन्य आहे असं पाहिजे. तिथं एक शब्द राहिला त्यांचा. जीव स्वरूपातील साक्षी किंवा आत्मा हा शब्द लिहायचा राहिला असं वाटतंय. पुन्हा माझा शब्द आहे लक्ष्यार्थ व ब्रह्मचैतन्य आहे एवढंच लिहिलं. आत्मा व ब्रह्मचैतन्य आहे. लक्षार्थ घेतलेला आहे. हो, आत्मा व ब्रह्मचैतन्य. जरा झोप येत नसेल तरी पाठ ऐकायला यायचं. आपला थोडी जिज्ञासा असावी लागते. काय भाग्य आहे मानव. ते ज्ञानेश्वर महाराजाचं वैभव आहे का? तुम्ही काशीला जरी गेले सांगणारा काय होत नाही. कुठे गेले तुम्ही? हा सांगणाराही मिळत नाही ना ऐकणाराही काही मिळत नाही. ऋषिकेशला तरी काय आपलेच पोर आहे 10-5 तिथं कुठं करणार सीताराम काय कुठं आहे का कोणी? हे इथलेच काशीला जायचं. हे सवासी वगैरे गेले होते ना वृंदावनला, तरी काय आपलेच पोर आहे की सगळे. हे जोग महाराजाचं भाग्य आहे. म्हणून इथले शिकून गेलेल्या पोराला पुढचा अभ्यास करण्याची काय होते? अरे इच्छा होती ना, काय होते? हेच जर शिकले नाही तर इच्छा कुठं होणार आहे? नाही इतके पोरं कुठं भेटते का? हे संस्था आहे म्हणून एवढे पोरं आहेत. नाही तर संस्था नसेल. नाही तर विचारसागराला कोणी छापले तरी कोणी विकत घेतलं नसतं. संस्था शिकवतो म्हणून काय करणार? कोण तत्त्वज्ञानाचा विचार? अलीकडे तत्त्वज्ञानाचा काय नाही, कुठे विचार आहे? कॉलेजमध्ये तरी काय आहे? विज्ञान आहे पण काय नाही, तत्त्वज्ञान कुठे आहे? हे भाग्य आहे आपलं. काही काय असं ना थोडंफार प्रथा काय केलेली आहे, चालू ठेवलेली आहे. एक भाग्य समजावं होतं. मग ते इच्छा असो अथवा नसो, मग ते पहिल्यापासूनची घटनाच आहे वारकरी शिक्षण संस्थेची. जर शिकलेला असो का ना शिकलो तरी त्याने संस्कृत काय झाला पाहिजे ते काही नाही. म्हटलं मला कळत नाही तरी बस. मग पुढे तो पंडित होतो काय. कारण एक बघा शालेय शिक्षण नव्हतं, काय नाही, शाळेतच गेला नाही कधी. ते अर्धात जेवण होते. मग त्यांना शिकवायचं जिज्ञासा त्यांची. 15 अध्यायाचा संता द्यायची. उर्ध्व मूल मदशाखा म्हणा, कुठं काय मग त्यांना सांगायचं उर्ध्व मूल मदशाखा. मग इथला अभ्यास केला त्यांनी. पुढे तिकडे गेले आणि इथून गेल्यानंतर सगळ्या पोरांना बरं का लघुसिद्धांत कोणी शिकवला. लघुसिद्धांत शिकवलं बघा जवळ इथून गेलेलं बरं. एका विषयात नाही, वेदांताचार्य झाला, भागवताचार्य झाला, व्याकरणाचार्य झाला. 3 विषयात काय होता. आणि शालेय शिक्षण कधी ते त्यांच्याजवळ आलेला बरं. म्हटलं माझ्या वेळातून तुला भागवत येत नाही, कशाला राहतो म्हटलं आमच्याजवळ. जेव्हा पुढचा अभ्यास करण्याची जिज्ञासा आपल्याला काय होते. मग सुंदर विचार आहे. गीतेतले श्लोक जर पाडा सोडायचे असले तर याचा काय होतं. मग गीतेमध्ये ऐकून तुमच्या किं तत् ब्रह्म किं कमा कुर्वते आदिभूतांच्या किं
नाही नसे भगवान सांगून गेले ते. त्याच्यावरचं भाष्य वाचा तुम्ही. शंकराचार्याचं, रामानुज, माधव यांचं भाष्य आहे. सखोल अभ्यास करायचा, वृत्ती निर्माण होते. काय होते? कीर्तनापुरतं करणं म्हणजे काय आपलं देवर आहे ते. ताकापुरतं रामायण, ताकापुरतं रामायण म्हणजे कोणीतरी आपली बाई होती आणि तिला ताक पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये पाटलीनबाईच्याकडे भरपूर गाई म्हशीचं दूध असं, दुधापासून पुढे दही, दह्यापासून फुकट देत असत. काय अलीकडचा कायदा पाणी विकत घ्यावं लागते. चांगलं पाणी सुद्धा फुकट मिळते का? तेवढं नाही का, जेवढे पैसे पूर्वी दुधाला द्यावं लागत तेवढेच पैसे कमवून द्यावं लागते. उद्या हवा विकत घ्यावं लागेल. आता दूषण जर व्हायला लागलं तर हवा घ्यायची सोडणार. मग ते कळून सगळं तुला पाटलीन बाईच्याकडे ताक आहे मग फुकट मिळते. गरीब लोक जायचे. मग ती गेली बघा. म्हणलं पाटलीन बाईला सांगितलं, म्हणलं ताक पाहिजे. बरं आहे म्हणले, आम्ही देतो की ताक तुला. म्हणलं तुम्ही कुठं जात असता? म्हणलं बापू मुरार बापूच्या रामायणाला जात असता. आजच रामायण काय झालं? संपलं म्हणायला लागले आज रामायण. मला 7 दिवसपर्यंत आदव राम तपोगण अधिगम नव्हतो. मग तिने काय केलं? 7 दिवस रामायण ऐकलं ना. म्हणलं आम्हाला रामायण काय करायचं मी म्हणून दाखवा. पण ते भांडं घेऊन गेली होती किती, एवढा मोठा ताकाचा. आणि पाटली बाईनं ताक किती दिलं? वगराळं. नाही सुद्धा सांगा की म्हणायला लागे रामायण तुम्ही 7 दिवस ऐकलं ना. मग तिने श्लोक म्हटलं आदव राम तपोगण येतात ती. म्हणलं 7 दिवसपर्यंत रामायण ऐकलं आणि एका मिनिटात संपवून टाकलं. म्हणलं ताक किती आहे? ताकापुरतं. याचा विचार कर पंचदशीत काय आहे, त्याचे सखोल अभ्यास आहे. त्याचा काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. याच्यामध्ये दिशा मिळते. काय मिळते? आणि अभ्यास करण्याची काय होते? वृत्ती होत जाते. बे आपलं राहून जातं. वाचा ऋग्वेदाचे यजुर्वेदातील महावाक्य अहम ब्रह्मास्मी यातही अहम शब्दाचा वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्षार्थ साक्षी व ब्रह्मचैतन्य आहे. जशी महावाक्यात भागत्याग लक्षणं आहे तशी अहम ब्रह्मास्मी महावाक्य घेतलं. कोणतं वाक्य घेतलं? हे महावाक्य घेतलं बा. हे बा अहम ब्रह्मास्मी. आता हे बा पृथक्करण करायचं. अहम शब्दाचा अर्थ वाच्यार्थ जीव, जीव. ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर. ईश्वर. मग आता जीव किम झाला तो? ईश्वर. मग जीव ईश्वर होत असतो का ब्रह्म होत असतो? ब्रह्म. मग जमेल का? विसंगत अर्थ होतो का? हो. मग काय करायला लागेल? लक्षार्थ. लक्षणाशिवाय ब्रह्म आहे, जीव ब्रह्म हे सिद्ध होऊ शकत नाही. कोणतं वाक्य घेतलं ते? अहम ब्रह्म. अहम म्हणजे जीव, ब्रह्म म्हणजे ईश्वर. ऐका, वाच्यार्थ घेतला. कोणता घेतला? वाच्यार्थ. लक्षार्थ कुठे आहे? वाच्यार्थाने ऐक्य आहे का? लक्षार्थाने वाक्य आहे. मग वाच्यार्थाने कुठे निघतं? शेवटी कोणत्याही पदामध्ये काय करावं लागेल? मग ते कोणतंही पद असू दे. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसि अहम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम चारच महावाक्य आहे. बडे जशी महावाक्यात भागत्याग लक्षण आहे तशी सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म इत्यादी वाक्यातही सत्य ज्ञान अनंत इत्यादी पदेही भागत्याग लक्षणेनेच शुद्ध ब्रह्माचे बोधन करतात. शक्तिवृत्तीने बोधन करीत नाहीत. आता ब्रह्माचं स्वरूप काय आहे? मग सत्पदादी लक्षणं करावी लागेल. सत्यम ज्ञानम ब्रह्म आहे ना करे. मग ज्ञानपदात सुद्धा काय करावं लागते? लक्षण आहे.
आणि ब्रह्मशब्दात काय करावं लागते? लक्षणा करावी लागते. कारण स्वरूप आहे ना, ब्रह्म किम स्वरूप आहे. ब्रह्म किम स्वरूप आहे. सद्रूप. पुढे सद्रूप कशाला म्हणायचं? याचा कधी नाश होऊ शकत नाही. त्रिकालाबाधित सत्यत्व बादर आहेत त्या. म्हणून सत्य पदार्थ कोण? परमात्मा जेवढा आहे. सत्य तो सत्पदाचा वाच्य कोण आहे? ब्रह्म. ठिकठिकाणी वर्णन आहे. सत्य ज्ञान आनंद हे ब्रह्म आहे. ज्ञान हे सुद्धा आपल्याला दिसते कोणाचं आहे? माती आहे म्हणून घड आहे. ज्ञान सुद्धा आहे. कोणामुळे कळतं? ज्ञान नसेल तर डोळा पाहण्याचं काम करू शकत नाही. आणि पुढे सत्यम ज्ञानम आनंदम म्हणजे आनंद शब्द. जिथे जिथे आनंद प्रतीत होतो तो आनंद कोणाचा आहे? नाही का? जिथे जिथे गोडी अनुभवाला आहे तिथे गोडी कोणाची असली? साखरेत तरी गोडी कोणाची? अरे तसं ते काय स्वरूप आहे. काही आणावं लागत असते का? सिद्धच आहे. आणावं लागते का? सूर्याला प्रकाश आणावा लागतो का? मग प्रकाश सूर्याचा काय? त्याच्यातही वेदांत सिद्धांत आहे. नंतर जावा. कारण सूर्याच्या ठिकाणी आपल्याला प्रकाश कोणी दिलेला आहे? यदादित्य कथनते. हे कोणत्या अध्यायात सांगितलेलं आहे? आपली व्याप्ती सांगितलेली आहे. चंद्राला शीतल प्रकाश कोणी दिला? यश्चंद्रमसी. अग्नीला हे काय दिलं आहे? अग्नीच्या मध्ये प्रकाश आहे ना. अग्नीचा प्रकाश कसा असतो? दाहक असतो. आग पेटीची काळी लावू देतो मला. प्रकाश आहे पण दाहक प्रकाश आहे. चंद्राचा शीतल प्रकाश देणारा कोण आहे? परमात्मा. महाराज वेदांत शास्त्र कशाला म्हणतात? कारणाचा विचार करते त्या शास्त्राला कोणतं म्हणायचं? वेदांत शास्त्र. पुढे सत्य, पुढे ज्ञान, पुढे अनंत. याचाही विचार आहे. त्याचा विचार कधी करू? इथंच